गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात? हॅपी दसरा. तुम्हाला लेटमध्ये पोस्ट करत आहे, सॉरी. तर आज आहे दसरा, तर सकाळची पूजा वगैरे सगळं झाली आहे. लवकर पूजा केल्यामुळे सण असल्यामुळं आणि सगळं आवराआवरी करून बाहेर जायचं होतं. सणामुळे बाहेर जाऊन कुठं तर मंदिरला ते जाऊन देवाचे पाया पडावं म्हणून विचार केला. जेवण तेन वगैरे झाल्यावर संध्याकाळी जायचं म्हणून ठरवलं आहे. त्याच्यामुळे सकाळीच सगळी पूजा ते आवरून घ्या म्हणून पूजा केले मी, नंतर शूट केले. तर मी दसऱ्यामध्ये मला यांनी सरप्राईज दिला आहे, तर तुम्ही गेस करून मला नक्की सांगा मला काय सरप्राईज भेटलं आहे ते दसऱ्याचं म्हणून. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन आणि नक्की दाखवेन मला सरप्राईजमध्ये काय भेटलं आहे. तर मग आम्ही सकाळी मंदिरला जाऊ म्हणून सगळं आवरून घेऊन सगळं करून घेऊन मंदिरला जाऊन आलो. त्याच्यानंतर जेवण ते केल्यावर मग बाहेर गेला संध्याकाळी. तर तुम्हाला 8 दिवस मी व्हिडिओ टाकले नाही, त्याच्यामुळे क्षमा मागते. मला सकाळी लवकर उठून मंदिराला जाणं आणि संध्याकाळी देवाची म्हणजे दुर्गा माताजवळ जाणं, त्याच्यामध्ये मला झालंच नाही व्हिडिओ पोस्ट करायचं. तर तुम्हाला क्षमा मागते. तर मी दसऱ्यामध्ये काय केलं ते काय नाही ते तुम्हाला दाखवा म्हणून मी हे छोटंसं व्हिडिओ करत आहे. आणि मला काय सरप्राईज भेटलं तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. तर इथले लोक सोनं वाटण्यासाठी बाहेर जातात संध्याकाळी मंदिराला जाऊन. जिथं भेटले बाया म्हणजे सगळेजण पाहुणे ते कुठं भेटले ते सोनं वाटतात आणि एकमेकांच्या घरी जातात. जसं आपल्याकडं करतात तसं इथं पण तसंच करतात. तर आम्हाला जास्त कोणाची ओळख नसल्यामुळं आम्ही जास्त कोणाच्या घरी गेलो नाही. मग पूजा ते करून आम्ही बाहेरच जायचं म्हणून ठरवलं. मंदिरात कुठं तर जाऊन बाहेरचं कुठं दर्शन घेऊ आणि नंतर बाहेर फिरून बाहेर जेवण करून येऊत म्हणून म्हणले. मग त्याच्यामुळं आम्ही सगळं स्वयंपाक ते करून घेतला. आज मी स्वीट म्हणजे गोडमध्ये दूध खीर बनवले. परवाच जास्त करून पुरणाच्या पोळ्या बनवतात आम्ही, पण याने म्हणले परवाच पुरणाच्या पोळ्या केलीच नको, ह्या वेळेस दूध खीर बनव म्हणून म्हणजे स्वीटमध्ये. तर दूध खीर बनवलं. नंतर पूजा वगैरे संपून आम्ही जेवण ते करून घेऊन बाहेर गेलो. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल आम्ही बाहेर गेलो, हिनं काय विजया बाहेर गेले तेच ड्रेस दाखवत आहे तसं म्हणत असेल. पण मी सकाळी जेव्हा मंदिरला गेलते तेव्हा साडी घातले होते. ते साडी घातल्या मंदिरात जाऊन व्हिडिओ करणं मला झालं नाही, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवले नाही. नंतर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी जरूर दाखवेन साडी आणि ब्लाऊज काय घातले होते ते. तर मग नंतर आम्ही पूजा ते करून घेऊन बाहेर गेलो. नॉर्मल ड्रेस घातले मी, लेकरं जे नवीन घेतले होते त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला दाखवलेमध्ये व्हिडिओमध्ये तेच लेकरं घातले होते. आणि आम्ही बाहेर निघालो. आता मी चप्पल सोडले होते 9 दिवस. मी लहानपणीच म्हणजे मला जेव्हापासून कळत होते तेव्हापासून आम्ही लहानपणी शाळेत असं म्हणत होते, त्याच्यामुळं मी चप्पल सोडले होते. नंतर लग्न झाल्यावर बी वाटलं कशाला आपण देवीचं हे करू, तर आपण आताही सोडू शकतो म्हणून मग मी ते थांबवलो नाही, तसंच कंटिन्यूमध्ये केलं. तर ह्यांनी मला चप्पल घेऊन आले. 9 दिवस सोडली होतीस ना, तुला मी नवीन चप्पल घेऊन देते म्हणून त्याच्यापेक्षा पहिल्या दिवशीच घेऊन आले त्यांनी साईज बघून. साईज त्यांनी जाऊन मग घेऊन आले त्यांच्या पसंतीनं, मला आवडली. नंतर तर आम्ही बाहेर गेलो, नाश्ता केलो, म्हणजे सगळं देवीचे दर्शन घेतलं. गलीमध्येच देवी बसली होती, तिथं पहिलं दर्शन घेतलं. नंतर बाहेर जाऊन जेवण करून सगळं फिरून सिटीमध्ये बघून आलो. थँक्यू तुम्हाला माझा व्हिडिओ बघण्यासाठी.